नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे ना आपला अर्जुन खूप प्रयत्न करतोय आपल्या बायकोचे डोहाळे, बायकोचं जे काही आता 9 महिने चालणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा, सगळी माहिती घ्यायची. पण ती कोणाकडून घ्यायची, तर त्याने आता ऑनलाईनच जणू काही क्लासेस सुरू केलेले आहे. त्या क्लासेसद्वारा तो आता सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. सगळं काही एकूण एक टिप्पण तो लिहून ठेवतोय. कुठल्या गोष्टीवर काय उपाय करायला हवा त्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करतोय. पनवेलचा 1 नंबर वकील तर आहेतच, तर आता तो 1 नंबर असा बापही होण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्या बायकोला कधी काय झालं तर कुठले डोहाळे लागणार ह्या गोष्टींची तो आता माहिती घेणार. तिला कसं बरं वाटेल त्या गोष्टींसाठी तो प्रयत्न करणार आहे आणि सगळं काही तो लिहून ठेवतोय. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टीचा अभ्यास एकदम छान जमतोय बरं का. आता आपण हे पाहू, इथे सायली अस्मिताशी बोलायला येते, तर तिला वाटतं की मला आता सचिनबद्दलच ही काहीतरी विचारणार. ते अस्मिता म्हणते मला ह्या विषयावर आता काही बोलायचं नाही. सायली म्हणते अगं मी काही त्या विषयावरती तुझ्याशी बोलायला आलेलं नाही, मला ना एक गोष्ट जाणून घ्यायची. मला प्रेग्नन्सीत ना सगळ्या वासांचा खूप त्रास होतोय, तुला तर असं काय होतंय नव्हतं गं, मग मलाच का होतंय, काय करावं. तर इथे सायलीला अस्मिता म्हणत असते प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे रंग असतात, तसेच मग वेगवेगळे डोहाळेही असतील रंग. अगं तुला जो त्रास झाला तो मला होईल कशावरनं, आपण 2 वेगळ्या व्यक्ती आहोत. मलाही व्हायचा, मी कुणाला सांगतही नव्हते. तू माझी किती काळजी घ्यायची तुला मी कळूही दिलं नाही. मला हे इनहेलर आहे ना याचा सुवास खूप आवडायचा, ते घेतला की मला बरं वाटायचं. मग तू ट्राय करून बघतेस का. तर सायली म्हणते नको, मला ना आजीने एक अत्तर दिलं होतं सुवासाचं, ते अत्तराचा सुगंध घेतला ना माझं डोकं आणखी चढलं, आणखी जास्त त्रास व्हायला लागला. मग मी ठरवलं की मी असं काही वास वगैरे घेणारच नाही. तरी ते सायलीला काय त्रास होतो आहे हे आता अस्मिताच्या लक्षात येते. अस्मिता म्हणते तू वेगवेगळ्या फुलांचा सुवास घेऊन बघतेस का, का कुणाच ठाऊक त्या सुवासाने तुला बरं वाटू शकतं. तर इथे ना ती म्हणते मी प्रत्येक फुलाचा श्वास घ्यायला गेले आणि सगळेजण म्हणतील काय की ह्या सुभेदारांच्या सुनेला काय झालं आहे, प्रत्येक फुलाचा वास घेऊन बघते. आणि मग तिथे दोघीजणी हसू लागतात. तितक्यात तिला फोन येतो चैतन्याचा. चैतन्य थोडा वेळ तिला बाहेर भेटून तिचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करणार असतो. तो म्हणतो असतो की मला भेटायला ये. मग ती त्याला भेटायला बाहेर एका कॅफेत जाते आणि त्या कॅफेमध्ये दोघंजणं भेटतात. इथे चैतन्य तिला सचिनबद्दल बोलत असतो, त्यातनं तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग तीही म्हणत असते की मला यातनं बाहेर पडायचं आहे रे. मग दोघंजणं इकडचे तिकडचे गप्पा मारतात. खूप आनंदी अशी आपली अस्मिता दिसत असते. आता हा सचिन बदमाश गेला आहे तिच्या मागोमागे आणि ते दोघंजणं जिथे भेटताय बोलताय त्या सगळ्या गोष्टीची शूटिंग, फोटोग्राफ्स सगळं काही जणू तो पुरावेच तयार करतोय. माझी बायको एका व्यक्तीसोबत कशी अफेअर करते, त्याला बाहेर भेटायला येते, त्या सगळ्या गोष्टीचे पुरावे इथे इत्थंभूत तयार केलेले आहे लबाड सचिनने. चोरांना वकिलापेक्षा जास्त माहिती असते ना, त्या प्रकारेच हा वागतोय आणि छान पुरावे तयार करतोय. आता वेळ आली ती अद्दल घडवायची आणि काहीही करून त्याला दोघांनाही अद्दल घडवायची. मग फोन खिशात ठेवून तो आता जातो चैतन्यकडे आणि म्हणतो की माझ्या बायकोला भेटतोय, माझ्या बायकोशी लफडी करतोय आणि मला नाही म्हणतोय. माझ्या बायकोला बाहेर हॉटेलमध्ये फिरायला घेऊन आलाय, भेट आणि खायला प्यायला घेऊन आलाय. मला काही तू वेडा समजलास का, माझ्या बायकोला तू फिरवतोय तेही माझ्या डोळ्यासमोर. असं म्हणत तो त्याला दन मारू लागतो, फेकू लागतो. इतकी दोघांमध्ये हातापाई सुरू झालेली असते. हॉटेलमधले सगळी मंडळी ते सगळं पाहत असतात. इतकं घाणेरडं वाटत असतं ना हे सगळं. आणि सचिन त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करत असतो. चैतन्य आता फार चिडतो. चैतन्य आता त्याला म्हणू लागतो की तुला काय वाटतं, तू काही करशील आणि मी सहन करेल, असं काही होणार नाही. दोघांमध्ये पुन्हा एकदा मारामारी सुरू होते. इथे ना चैतन्यला जास्तच मार लागलेला असतो सचिनमुळे. हा सचिन फारच बदमाश आहे अस्मिताला लक्षात आले. आता अस्मिता त्याच्या मधोमध जाऊन उभी राहते दोघांच्या आणि म्हणू लागते की सचिन इथून आत्ताच्या आत्ता निघून जा. तुझं जे काही चाललं आहे ते मला कळतंय. जर तू जास्त त्रास दिला ना तर मी इथे पोलिसांना बोलवेल आणि मग तुझी चांगलीच खरडपट्टी होईल. पोलिसांना बोलवेल म्हटल्यावर सचिनची केस वीक होईल. मग सचिनने लगेच तिथून पळ काढलेला असतो. आता अस्मिताला ना फार वाईट वाटत असतं की चैतन्याला मार लागला आहे, तेही त्या फालतू सचिनकडनं. ती त्याला सॉरी म्हणू लागलेली असते. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे की अस्मिता त्याला त्या डॉक्टरकडे घेऊन जाते आणि डॉक्टर काय ट्रीटमेंट देत आहे तेही ती पाहणार. आता आपल्याला पुढे अर्जुनची करामत पाहायला मिळणार. बायकोला खुश करण्यासाठी त्याने इतक्या टिप्स लिहून ठेवल्या आहे ना, त्या सगळ्या गोष्टींचा वापर त्याने आता इथे केला आहे. किचनमध्ये स्वतः जाऊन
आपल्या बायकोसाठी छानसा नाश्ता इथे तयार केलेला आहे आणि घरातले सगळेजण विचारत असतात की काय केलं आहे करतोयस तू, तर ते सांगू लागतात की नाश्ता बनवला आहे आपल्या सायलीसाठी, तिच्या आवडीचे सगळे पदार्थ. बायकोवरती इतकं प्रेम करणारा नवरा पाहिल्यानंतर सगळेजण त्याचं कौतुक करत असतात. तितक्यात विमलताई म्हणतात की अहो सायलीताई येत आहेत बघा बघा. तर तिला सरप्राईज द्यायचं आहे, मग तिने लवकर तिकडे पाहू नये म्हणून अर्जुन पटकन धावत पळत पायऱ्यांवर जातो. आता तो तिथे गेल्यावर सायलीला म्हणतो तू हळूहळू उतर, नाही तर मी तुला उचलूनच घेतो. सायली म्हणते अहो घडी घडी उचलायच्या गोष्टी करू नका, मी चालू शकते, उतरते मी पायऱ्या हळूहळू. तर तो म्हणतो ना तू टेबलकडे पाहू नको, तिथे सरप्राईज आहे. तर इथे सायली म्हणते थांबा थांबा मी बघतेच. अर्जुन लगेच समोर उभा राहतो आणि तिला सरप्राईजकडे पाहू नको आणि हळूहळू खाली उतरवत पायऱ्या घेऊन येतो आणि टेबलवरती इतके सगळे पदार्थ, वाव असं म्हणत सायली त्याला कौतुकाने म्हणू लागते की एवढं सगळं आजच का. तर तो म्हणतो तुझ्यासाठी, तुला जे आवडेल ते तू घे. पण झालं उलटंच. सायली बसते तर खरी आनंदाने. आता ते सगळे पदार्थ एका खटी पाहिल्यानंतर तिला फारच मळमळल्यासारखं होऊ लागतं आणि ती धावत पळत वॉशरूमकडे जाऊ लागते. कल्पना तिला सांगते हळूहळू जा, धावू नको. आता हे सगळे पदार्थ लगेच उचल बरं विमलला म्हणून इथे कल्पना ते उचलून फ्रीजमध्ये ठेवायला सांगते. आता ती म्हणत असते की तिला फारच त्रास होतोय, तिच्यासमोर असं काहीही करू नका ज्यामुळे तिला त्रास होईल. मग आता अर्जुनला इथे सायली सॉरी म्हणू लागते की एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी आनंदाने केलं, पण मला या सगळ्यांचा फार त्रास होतोय. असं का होतंय आई, मला एवढा त्रास कशामुळे होतोय, एवढा त्रास तर अस्मिताला पण झाला नव्हता. तर इथे कल्पना म्हणते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं ना, थोडं तुला होतंय सहन करावंच लागेल. पण आता इथे कल्पना म्हणू लागते की तू वेलची, वेलदोडा अशा सुगंधी मसाल्याच्या पदार्थांचा वास घेऊन बघते का, जेणेकरून तुला बरं वाटेल. मग विमल त्या सगळ्या गोष्टी आणायला किचनमध्ये जाते. सायली आता एक एक करत मग त्या सगळ्या पदार्थांचा वास घेऊ लागते, पण तिला त्या सगळ्या गोष्टींनी मळमळल्यासारखं होऊ लागतं. तिला फार त्रास होऊ लागतो. मग ती म्हणत असते की नको, मला कशाचा सुगंध घ्यायचाच नाही. सगळं काही आता भरभर इथे विमल उचलून ठेवते आणि पुन्हा एकदा ती वॉमिटिंग आली म्हणून वॉशरूममध्ये जाते. तिला आता बरं कशानेच वाटत नाही आहे, तिला त्रास होतो आहे ह्या गोष्टीने. अर्जुन म्हणतो असतो की आपण फुलांचा वास घेऊन पाहायचा का. मग विमल फुलं घेऊन येते आणि त्या फुलांच्या त्रासामुळे पण तिला गरगरल्यावाने होऊ लागतं. ती म्हणत असते की मला आता कसलेच सुगंध देऊ नका, मला खूपच त्रास होते, डोकं तर इतकं जड झालं आहे, मी जाऊन आरामच करते खोलीमध्ये. पण तेवढ्यात ना अश्विन भाऊजींचा फोन आला म्हणून ती थांबते आणि म्हणते काय यांनी का फोन केला असेल, काही काळजीचं कारण असेल का, उचलू का फोन. प्रताप म्हणतो उचल बरं आणि स्पीकरवर टाक. अर्जुन मग आपली सायली मग फोन उचलते, स्पीकरवर अश्विनला सांगते की टाकते मी. सगळ्या घरातली मंडळी एकाच ठिकाणी आहे. मग सगळ्यांना तो सांगू लागतो आज ना डॉक्टर येणार आहे आजींसाठी, तर आजींना आपल्याला आता सांभाळावं लागणार आहे, कारण डॉक्टर म्हणतात की त्या पुढची स्टेप घेणार आहे, ज्या स्टेपमध्ये आजी व्हायलेंट होण्याची शक्यता आहे किंवा तिला त्रासही होण्याची शक्यता आहे. आपल्याला सगळ्यांना तिला सावरावं लागणार आहे या सगळ्या परिस्थितीत. तर अश्विनने जसं जसं सांगितलं आहे तसं सगळेजण ऐकत असतात आणि आपण सगळेजण मिळून असं डॉक्टर जसं करतील तसं आता त्यांना साथ देऊया. तर सायली म्हणते हो, पण जास्त त्रास नाही न होणार. तर इथे आता डॉक्टरच बघतील काय होईल आणि काय नाही. त्यामुळे अश्विनने सांगितल्याप्रमाणे सगळेजण सज्ज आहे. आता पाहतात तर काय दारामध्ये अस्मिता आणि चैतन्य येतात. चैतन्याला फार मार लागलेला सगळेजण पाहतात, सगळेजण घाबरतात, विचारू लागतात काय झालं. अस्मिता सांगते की त्या मूर्ख सचिनने आम्हाला दोघांना हॉटेलमध्ये पाहिलं, तिथे खूप धिंगाणा केला, याला खूप मारलं, मी खूप घाबरलेली होती. अर्जुन म्हणतो की मला फोन करायचा असतो त्यावेळेला. तर ती म्हणते त्यावेळेला मला फक्त यांची मारामारी दिसत होती, ती थांबवणं महत्त्वाचं होतं आणि हा जो काही सचिनचा मार आहे तो त्याच्यामुळे मी खूप घाबरलेली होती, मला त्याला फक्त डॉक्टरकडे नेणं महत्त्वाचं वाटत होतं त्या क्षणाला. तर अर्जुन म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला फोडून येतो. तर इथे सायली म्हणते थांबा, आता यांनी पोलिसला बोलवलं नाही, पोलीस कंप्लेंट झालेली नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे पुरावे नाही, पण तुम्ही त्याला मारायला गेले ना तो सगळ्यात पहिले पोलिसांना बोलवेल आणि असं दाखवेल की माझ्या बायकोची माझी घटस्फोटाची नोटीस केस चालू आहे आणि माझा हा काही बायकोचा भाऊ आहे तो मला मारतोय, अशी केस बनली तर त्यांची केस स्ट्रॉंग होईल की नाही. मग सचिनला आता जे केलं आहे त्याच्यासाठी थोडा वेळ सोडून देऊया, आता सगळ्यात महत्त्वाचं नाही. ते सगळेजण म्हणतात की अस्मिताची तब्येत आहे, चैतन्याला लागलेला मार आहे, आपण नंतर पुढे पाहूया. पण त्या कल्पना फार चिडते आणि म्हणते की माझ्या मुलीचं आयुष्य खराब करणार त्या सचिनला अजिबात अर्जुन सोडू नको, अशी पोडगी घेणं त्याच्याकडनं की त्याला जन्माची अद्दल घडेल. आता इथे आपल्या सायलीला त्रास होत असतो आणि तितक्यातच फोन येतो आपल्या आत्याचा. आत्या आता तब्येतीची काळजी करू लागते, विचारपूस करू लागते.
जेलमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार की प्रियाने ना एक रिक्वेस्ट केली होती जेलरकडे. ती रिक्वेस्ट मान्य झालेली आहे. रिक्वेस्ट काय होती, तिला तिच्या घरच्यांना निरोप द्यायचा आहे की ती प्रेग्नेंट आहे. मग जेलरकडनं परमिशन मिळाली, तू लेटर लिहून देऊ शकते, हे कॉन्स्टेबल येऊन तिला सांगते. मग ती लगेच तातडीने मला कागद आणि पेन द्या ना, मी आत्ताच्या आत्ता पत्र लिहिते आणि ते पत्र कल्पना सुभेदार ह्या व्यक्तीला द्यायचं हां, असंही धडधडीत सांगते. तिला माहिती आहे ज्या वेळेला कल्पनाला कळेल की ती प्रेग्नेंट आहे, तेही अश्विनच्या बाळाची आई होणार आहे, तर ती धावत पळत तिच्याकडे येईल, तिला माफही करेल आणि तिला लवकरात लवकर ह्या सगळ्या शिक्षेतनं बाहेरही काढू शकते. आपल्याला कल्पनाला हाताशी ठेवावंच लागेल. कल्पना आपल्या मदतीला येणार आणि येणार म्हणजे येणार, ही गोष्ट तिला माहिती आहे. इमोशनली आता कल्पनाला फूल बनवणार आणि स्वतःचं टार्गेट साध्य करत प्रिया बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार. आणि आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे की साक्षी शिखरे ही स्वतःचा चेहरा बदलण्याच्या विचारात आहे. स्वतःचा चेहरा ही पूर्णपणे बदलून मग नवीन ओळख तयार करणार. त्या ओळखीमुळे अर्जुनच्या ताब्यात ती कधी सापडणारच नाही, असा तिचा प्लॅन. आता इथे सर्जरीचे किती टप्पे असणार, कुठल्या कुठल्या प्रकारे सर्जरी केली जाणार, ही सगळी माहिती डॉक्टर इथे साक्षीला देऊ लागली आहे. आणि आजपासूनच तुमच्या ट्रीटमेंटला आपण सुरुवात करूया, नर्स तुम्हाला जसं सांगेल तसं करा, असं म्हणत तो आता डॉक्टर तिला दुसऱ्या OPDत जायला सांगतात. आता इथे खरं तर खूप आनंदी आहे साक्षी. तिला माहिती आहे की अर्जुन आता तिला आयुष्यात कधी सापडू शकणार नाही आणि ती एकदम आनंदाने ह्या सगळ्या जगात वावरू शकेल. आता इथे प्रतिमा त्या विचारत असतात सायलीची तब्येत, तर सायली किती त्रासात न जाती हे सगळं आता कल्पना तिला सांगू लागते. मग तुझ्याकडनं काही माहिती मिळते का, काही पर्याय असेल तर सांग, असं इथे प्रतिमाला अर्जुन म्हणू लागतो की काय करायला पाहिजे ज्याच्यामुळे तिचा त्रास कमी होईल सायलीचा. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की जोरजोरात तिथे हसू लागते प्रतिमा आणि म्हणू लागते की बघा मला ना असाच त्रास व्हायचा सेम. मग मला एकदा रविराजनं बाहेर फिरायला घेऊन गेले होते मला बरं वाटावं म्हणून. मग रविराजने मला जिथे फिरायला नेलं तिथे झाड होतं निशिगंधांच्या फुलांचं आणि त्या सुवासाने मला बरं वाटतं आहे. मग मी तिथे जवळ जाऊ लागते. मग मी त्या निशिगंधांच्या फुलांनी बरं वाटलं म्हणून मला सगळेजण निशिगंधांच्या फुलंच आणून देऊ लागले. अख्ख्या घरभर निशिगंधाची फुलं असायची. मी 9 महिने पूर्ण निशिगंधांच्या फुलांमध्येच राहिली. आठवतं का नाही कल्पना? तर कल्पना म्हणते हो ना, तू इकडे येणार असली तरी आम्ही लगेच निशिगंधाची फुलं पहिलेच आणून ठेवायचो. तर इथे अर्जुन म्हणतो की आत्या मला फुलं आणायला बाजारात जावं लागेल, थांब मी जातो. तर ती म्हणते नको जाऊ, माझ्याकडे निशिगंधांची खूप सारी फुलं आहे आणि मार्केटमधून आणू नको, मी तुला देते. मग तो घ्यायला फुलं प्रतिमाकडे जातो. आपल्याला पाहायला मिळत आहे इथे ना कल्पनाला ती गोष्ट आठवल्या लगेचच ती आता अर्जुनला फुलं आणायला प्रतिमाच्या घरी पाठवते. प्रतिमाच्या घरून मग लगेच अर्जुन ते फुलं आणायला निघालेला असतो. तो म्हणतो मी आलोच थोड्या वेळात, तुम्ही तोपर्यंत माझ्या बायकोची काळजी घ्या. सगळेजण हसतात. आता इथे घाईगडबडीत अर्जुन गेला आहे फुलं आणण्यासाठी प्रतिमाच्या घरी. प्रतिमा छान ती सगळी फुलं निवडून आपल्या अर्जुनला बांधून ती देणार असते. आता तो जेव्हा फुलं घेऊन येतो त्या फुलांचा सुगंध इथे आपली सायली घेते आणि त्या फुलांच्या सुगंधाने इतकं बरं वाटतं सायलीला, इतकं छान वाटतं. त्यातनं अस्मिता म्हणते हा कसला योगायोग म्हणावा. आता प्रतिमा त्याला जसं फुलांच्या वासाने बरं वाटायचं तसंच आपल्या सायलीला हे कसं वाटू शकतं. हा निव्वळ योगायोग तर नसू शकणार ना. ह्या प्रश्नचिन्हाने खरं तर सायलीच्या मनात आता नवनवीन गोष्टी सुरू झाल्या. तिला असं सारखे भास होत आहे सतत, हे अशी मिळती जुळती सवयी, ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लागेल तरी काय. डॉक्टर आलेले असतात आपल्या आजीला भेटण्यासाठी, त्यांची नवीन पुढची थेरपी पूर्ण करण्यासाठी. आता डॉक्टरांनी त्यांना एक फोटो दाखवला आहे प्रियाचा फोटो पाहिल्यावर आजीचं रिॲक्शन काय असणार हे सगळं पाहण्यासाठी सगळेजण उभे असतात. आता आजीने रिॲक्शन दिले, छी ह्या मुलीचा फोटो मला का दाखवला, ही मुलगी घाणेरडी मुलगी आहे, गंदी मुलगी आहे असं म्हणत आजी आता तो फोटो धुडकावून लावते. सायली कसं बसं आजीला शांत करते. आता डॉक्टर सांगू लागतात मला असं वाटतंय आपण आता यांना सांगायला हवं की खरी तन्वी हरवलेली आहे, ती अजून मिळालेली नाही आणि पुढे त्यांच्या मनाचा खोलावा आपल्याला चेक करायला हवा. ही मोठी रिस्क आहे पण ती घ्यायला तर हवी. चला तर मग आता यातनं सायली काय मार्ग काढते
ते आपण सगळे मिळून पाहूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्की करा. पुढे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.